माझ्याकडे एक रिपोर्ट आला आणि ज्याच्यामध्ये शुगर ही 300च्या पुढे जेवणानंतरची आणि फास्टिंग 198 होती आणि त्याचबरोबरीने लिपिड प्रोफाईल्स म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, LDL, HDL लेवल्स हे सुद्धा हाय होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रायग्लिसराइड्स लेवल हे 300 अबाव होते. तर शुगर हाय असेल तर ट्रायग्लिसराइड आणि शुगरचा किंवा लिपिड प्रोफाईलचा कसा जवळचा संबंध असतो ते आपण पाहूयात. ज्यावेळी आपली बॉडी जास्त शुगर कन्झ्युम करते, म्हणजे आपल्याकडून जर रिफाईंड कार्ब्स, मैदा, पेस्ट्रीज, प्रोसेस फूड, ऑइली असे भरपूर ट्रान्स फॅट खाल्ले जातात किंवा एक्स्ट्रा शुगर कन्झ्युम केली जाते, त्यावेळी बॉडीला इन्सुलिन जास्त प्रोड्यूस करावं लागतं आणि एक्स्ट्रा ग्लुकोज झाल्यामुळे लिव्हर ह्या ग्लुकोजचं फॅट्समध्ये कन्वर्ट करतं आणि हेच फॅट्स ट्रायग्लिसराइड फॉर्ममध्ये आपल्या ब्लडमध्ये येतं. त्यामुळे ट्रायग्लिसराइड लेवल हे खूप जास्त दिसतात. हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. कोलेस्ट्रॉलच्या टॅबलेट्स किंवा कोणते सप्लिमेंट्स न घेता सुद्धा तुम्ही जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर शुगर आणि ट्रायग्लिसराइड्स लेवल नक्की कमी करता येतील आणि म्हणूनच हार्ट अटॅकचा धोकासुद्धा आपला टाळता येईल. याच्यामध्ये कम्प्लिटली आपल्याला ट्रान्स फॅट्स किंवा पॅकेज फूड, गोड पदार्थ म्हणजे साखरेपासून जे काही बनवलेले पदार्थ असतील ते पूर्णपणे बंद करायचे आहेत. त्याच्याऐवजी भरपूर कच्च्या भाज्यांचा समावेश जेवणाआधी घेतला गेला पाहिजे. याच्यामध्ये भरपूर हिरवी मेथी, कांद्याची पात, मुळा, राजगिऱ्याची भाजी, तांदूळशाची भाजी अशा वेगवेगळ्या हिरव्या भाज्या आपण रोज घेतल्या गेल्या पाहिजेत. तेलाचं प्रमाण अगदी कमी, तूप 1 चमचा आपण वापरू शकतो तुमच्या भाकरीवर किंवा चपातीवर, पण तेल वापरणं टाळायचं आहे. एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला जे रक्त पातळ करणाऱ्या गोष्टी आहेत आणि जे हार्टला पण प्रोटेक्ट करतात, ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी हेल्प करतात, असे जवस, लसूण, आलं, ॲपल सायडर व्हिनेगर या गोष्टींना घेतलं गेलं पाहिजे. तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्कीच तुमच्या जेवणासोबत चटणीच्या फॉर्ममध्ये किंवा एका ड्रिंकच्या फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकता.